नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। महाराष्ट्र में महिलाओं को सुरक्षा दी जाए, अंबरनाथ राकापा की ओर से किया गया आंदोलन। महिलाओं को लाडली बहन योजना नहीं चाहिए, महिलाओं को सुरक्षा दी जाए। अंबरनाथ राष्ट्रवादी कांग्रेस ने महिलाओं की सुरक्षा को लेकर गुरुवार को निषेध आंदोलन किया। मुख्यमंत्री ने लाडली बहन योजना शुरू की है, तो दूसरी ओर राज्य में महिलाओं की सुरक्षा खतरे में आ गई है। पुराना शील फाटा के पास महिला पर अत्याचार करके उसकी हत्या कर दी गई। राज्य में अब महिला सुरक्षित नहीं है। महिलाओं पर हो रहे अत्याचार को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस एवं महिला राकापा की ओर से शहर पूर्व मोतीराम पार्क में निषेध आंदोलन करके नारेबाजी की गई। राकापा शहर अध्यक्ष सदाशिव पाटिल, महिला अध्यक्ष पूनम शेलार के नेतृत्व में आंदोलन करके नारेबाजी की गई। सदाशिव पाटिल ने कहा कि उरण में एक युवती की निर्मम हत्या कर दी गई। शील फाटा के पास मात्रे नामक महिला की हत्या कर दी गई। इससे पता चलता है कि महाराष्ट्र राज्य में महिलाएं सुरक्षित नहीं है। मामा काय सांगाल, उरणमध्ये हत्या प्रकरण झाले, त्यामध्ये आरोपीला अटक केली, मात्र आपली मागणी आहे की त्या आरोपीला फाशी देण्यात यावी, नेमकी काय मागणी? हो बरोबर आहे। बघा ना, एक उरणला शिंदे कुटुंबावर जो घाला घातलेले, ज्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे म्हात्रे परिवार म्हणून इकडे आपल्या शिलफाटाच्या मंदिरावर एक हत्या झाली। म्हणजे वारंवार या हत्यांचा सूत्र चालूच आहे। मला एवढंच म्हणायचं आहे सरकारला, तर तुम्ही लाडकी बहीण ही योजना आणतायत आणि 1500 रुपये त्यांना महिन्याला द्यायला लावतात तुम्ही। मी तर असं म्हणेन काही 1500पेक्षा त्यांचा जीव वाचवा हो। महिलांना कुठेतरी सुरक्षेची हमी द्या, तरच चांगलं राहील ते। नाही तर तुम्ही महिला इकडं हत्या होत राहतील, अत्याचार होत राहील आणि तुमचे 1500 रुपये घेऊन काय करणार आहेत? त्यापेक्षा आमचं सरकारला आव्हान आहे की महिलांना कुठेतरी त्यांना सुरक्षा द्या, त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवा, तरच हे काहीतरी होईल। नाही तर मग आम्हाला अजूनही तीव्र आंदोलन करावं लागतील, एवढंच या ठिकाणी। उरण शिलफाटा या दोन्ही ठिकाणी ज्या अतिशय निंदनीय घटना घडलेल्या आहेत, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ज्या घटना घडलेल्या आहेत, त्याचा आज आम्ही निषेध करण्यासाठी सर्व महिला व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार या पक्षाच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे। शिलफाटा इथली घटना ताजी असतानाच लगेचच उरण येथेही एका 22 वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करून तिची अतिशय निर्दयपणे हत्या करण्यात येते। खरोखर हे लज्जास्पद आहे। आज राज्य शासन एकीकडे लाडकी बहीण योजना ही मोठ्या दिमागामध्ये राबवत असताना जर माझ्या ह्या महिला भगिनी जर देशात आणि राज्यात सुरक्षित नसतील, तर ह्या लाडक्या बहीण ह्या योजनेचाच आम्ही काय करायचं महिलांनी? त्यामुळं सर्वात महत्त्वाची अशी आमची सुरक्षा, याचा प्रश्न हा ऐरणीवर आहे। महिलांच्या सुरक्षेकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे। आम्ही सर्व महिलांच्या वतीने, तसेच आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार यांच्या वतीने एक राज्य शासनाला एक आम्ही मागणी मागतो की जे हे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी। यासाठी आम्ही आज हे निषेध आंदोलन येथे घेतलेलं आहे। जर लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा झाली नाही तर या आंदोलनाचं स्वरूप हे तीव्र असणार आहे। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।